सरकारच्या सर्व योजनांचे पैसे आता एकाच बँक खात्यात येणार आहे, जे बँक खातं डीबीटी साठी आधार कार्डला लिंक असणार आहे। मग आता हे डीबीटी साठी आधार कार्डला तुमचं कोणतं बँक खातं लिंक आहे ते कसं चेक करायचं मोबाईल मधून ते आपण पाहणार आहोत। मग या योजनांमध्ये कोणकोणत्या योजना येतात, जसे की लाडकी बहीण योजना आहे, पीएम किसान योजना आहे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, तसेच बांधकाम कामगार योजना, इतर कुठल्याही सरकारच्या योजनातील या सर्व योजनांचे पैसे आता डीबीटी साठी लिंक असलेल्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात येणार आहे आणि ते तुम्ही मोबाईल मधून चेक करू शकता। यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम ओपन करा आणि तेथे बघा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता npci.org.in या वेबसाईट वर तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे आणि येथे बघा कंझ्युमर नावाचा तुम्हाला पर्याय दिसेल, यावर क्लिक करा। भारत आधार सीडिंग इनेबल यावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही मोबाईल मध्ये पाहत असाल तेव्हा तुम्हाला मेनू बार दिसेल। त्या 3 रेषाच्या मेनू बार वरती तुम्ही जर क्लिक केलं तर येथे बघा आधार मॅप स्टेटस असा पर्याय तुम्हाला दिसेल, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे बघा तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, हा जो कॅप्चा कोड दिसतोय जसाच्या तसा टाकायचा आहे आणि चेक स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी गेला असेल तो ओटीपी टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर इथे पाहू शकता सर्व माहिती आपल्याला दिसत आहे। येथे बघा मॅपिंग स्टेटस हे इनेबल फॉर डीबीटी असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यात ज्याही योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरला आहे त्याचे पैसे येणार आहेत। कधी तुम्ही हे लिंक केलेलं आहे ती तारीख तुम्हाला पाहायला भेटून जाईल आणि सर्वात महत्त्वाचं येथे बघा बँकेचं नाव दिसायला पाहिजे। खाली बघा बँक ऑफ इंडिया। आता या व्यक्तीचे सर्व योजनांचे पैसे या बँकेत येणार आहेत आणि येथे जर का बँकेचं नाव दिसत असेल किंवा येथे मॅपिंग स्टेटस मध्ये इनेबल फॉर डीबीटी असा ऑप्शन येत नसेल, नॉट इनेबल फॉर डीबीटी किंवा काही दिसत नसेल, तर याचा अर्थ तुमचा डीबीटी साठी आधार कार्डला कोणतंही बँक खातं लिंक नाहीये। जर का येथे बँकेचं नाव किंवा मॅपिंग स्टेटस तुम्हाला दिसत नसेल तर मग काय करायचंय, यासाठी सोपी पद्धत आहे। तुम्ही पोस्टात जा तुमच्या गावात किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर शहर आणि पोस्ट ऑफिस मधून पोस्ट पेमेंट बँकचं तुम्ही सेविंग अकाउंट ओपन करून घ्या आणि ते एका दिवसात तुमच्या आधार कार्डला लिंक होऊन जातं आणि आता टेन्शन घेण्याची गरज तुम्हाला राहणार नाही। ज्याही सरकारच्या नवनवीन योजना ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल आणि सरकार पैसे देत असेल तर ते पैसे तुमच्या त्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत, जे डीबीटी साठी ऑटोमॅटिकली आधार कार्डला लिंक होऊन जातात। तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी कम्प्युटर वर्ल्ड सेंटर हे आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय खानदेश।